नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर सकलममध्ये आपलं स्वागत आहे। राज्य सरकारने आपला दुराग्रह सोडावा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करावी अशी मागणी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्यातून होत आहे। यासाठी आज सोमवारी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवित राज्यभरात आंदोलन करण्यात आली। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील जोरदार निदर्शने करण्यात आली। हा महामार्ग गरज नसलेला आहे, कंत्राटदार धार्जित, शेतकरी आणि पर्यावरण विरोधी व भ्रष्टाचारयुक्त असा आहे। शक्तीपीठ महामार्गाचे अलाइनमेंट बदलण्याऐवजी हा महामार्ग कायमचा रद्द करावा, अन्यथा येणाऱ्या काळात संघर्षाशिवाय पर्याय नाही। रक्ताचे पाठ वाहतील, मात्र शेतकऱ्यांच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग कदापि जाऊ देणार नाही असा इशाराही आजच्या राज्यभरातल्या आंदोलनाच्या वेळी देण्यात आला। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे देखील सांगली या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात सहभागी झाले होते। शक्तीपीठ महामार्गात मोठा ढपला पाडला जाणार असल्याचा आरोप यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी केलाय। 802 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी 1,05,000 कोटी खर्च करण्यात येणार आहेत। म्हणजेच 1 किलोमीटरसाठी 124 कोटी रुपये खर्च करण्यात येतील। मात्र केंद्राच्या निकषाप्रमाणे हा महामार्ग केल्यास 40,000 कोटी खर्च अपेक्षित आहे। मात्र 1,05,000 कोटी इतका निधी लावून त्यातील 65,000 कोटी रुपयांचा ढपला पाडला जाणार असून हे 65,000 कोटी 2029च्या निवडणुकीच्या काळात वापरले जाणार असल्याचा आरोप देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। याशिवाय काही आमदार देखील या शक्तीपीठाचे समर्थन करत आहेत, त्यामुळे त्यांच्या वाट्याला देखील हे पैसे येणार असल्याचा आरोप माजी खासदार शेट्टी यांनी केलाय। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आता कळीचा ठरू शकतो। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या परभणी आणि लातूर येथे शेतकऱ्यांच्यावर पोलिसांनी दडपशाही करत लाठीमार केला। या घटनेचा निषेध करत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नको असलेला महामार्ग शेतकऱ्यांच्या माती लादला जात असल्याचा आरोप केलाय। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो याची माहिती आपण जाणून घेऊया। 802 किलोमीटरचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी पर्यंत जातो, जो नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी करेल असा दावा फडणवीस सरकार करत आहे। हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जातो। यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, त्याचबरोबर नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसंच सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी राज्यभरात शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करत शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील, मात्र शेतकऱ्यांच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ देणार नाही असा इशारा देखील आजच्या शक्तीपीठ विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। मुख्यमंत्र्यांनी हा अर्थ कमी करावा आणि येणाऱ्या सभागृहामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल अशा पद्धतीने घोषणा करावी। पण मला वाटतं ही लढाई दीर्घकाळाची आहे। शेतकरी रस्त्यावर येतील, काही शेतकरी शहीद होतील, रक्ताचे पाठ वाहतील, पण या ठिकाणी हा रस्ता आम्ही शेतकऱ्यांच्या शेतातून जाऊ देणार नाही। आणि हे जर हा महामार्ग झाला तर सगळ्या सहकारी संस्था उद्ध्वस्त होणार, कारण पीकच येणार नाही, याच्यातनं कमी होणार आहे पीक आणि पूर्ण कोल्हापूर जिल्हा तो पूरमय होणार आहे। अशा अवस्थेमध्ये पूर्वीच्या पेक्षा दुपटीनं कोल्हापुरातली जनता जी आहे लढून हा महामार्ग पुन्हा रद्दच करायला लावणार आहे। दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यभरात आंदोलने झाल्याने शक्तीपीठ महामार्गाचा विषय हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शक्तीपीठ महामार्ग या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी प्रामुख्याने मागणी देखील करण्यात येत आहे। त्यामुळे या अधिवेशनात शक्तीपीठाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीकडून महायुती सरकारला शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावर घेरण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शक्तीपीठाच्या प्रश्नावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता देखील आहे। धन्यवाद।